नमस्कार फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर जेएच मध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, सध्या लॉंग स्लीव्हचा खूप ट्रेंड आहे. लॉंग स्लीव्ह सध्याला म्हणजे आता जे कोणी ब्लाऊज शिवते ते सगळे लॉंग स्लीव्हचे शिवतायत. पण लॉंग स्लीव्ह शिवताना आपल्याला जो प्रॉब्लेम येतो तोच आज आपण इथे बघणार आहोत की काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्याचं सोल्युशन काय आहे आणि परफेक्ट बाहीचं फिटिंग आणि कटिंग कसं करायचं ते आज आपण इथे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे प्रत्येक बारीक गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी लक्षात येईल. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग बघूयात आपण की स्लीव्ज आपण ही कशी काढायची आहे, कॅप हाईट किती द्यायची, आकार कसा द्यायचा आहे, ते सगळं आपण आता बघणार आहोत. तर चला, आपण उंची घ्यायची आहे 10 + 1 11. त्यानंतर बाहीची जी घडी आपण घेणार आहोत ते आपण घेणार आहोत छातीचा चौथा भाग. जर तुम्ही फिटिंग मध्ये 1.5 इंच मिळवताय, 1.5 इंच जर तुम्ही फिटिंग मध्ये ऍड करणार आहात तरच तुम्हाला छातीचा काय करायचं आहे, चौथा भाग घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही 2 इंच मिळवणार आहात तर यामध्ये तुम्हाला पाव इंच ऍड करून घ्यायचा आहे, म्हणजेच की तुम्हाला 9.25 इंच घ्यायचे आहेत जर 2 इंच ऍड करणार आहात तर. आणि जर तुम्हाला 1.5 इंच ऍड करायचे तर तुम्ही छातीचा चौथा भागच तुम्हाला घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, हे झाले आपले 2 माप. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की कॅप हाईट किती घ्यायची मॅडम. तर कॅप हाईट आपण इथे 3.5 इंच घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता 3.5 इंच आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. आपण काय करूयात, ही पहिले जी सरळ रेघ आहे ती आपण अशा पद्धतीने करून घेऊयात, आखून घेऊयात. आणि ही जी उंचीची रेघ आहे ती सुद्धा आपण आखून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं येतं फ्रेंड्स, आपल्याला प्रॉब्लेम्स काय काय असतात स्लीव्हचे, की घोळ येतो शोल्डरच्या ठिकाणी, थोडं फिटिंगच्या ठिकाणी सुद्धा घोळ येतो. तर आता तुम्ही जर अशा पद्धतीने जर स्लीव्ह काढली तर तुमचा हा प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह होणार आहे. तर हे बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे, 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ही जी कॅप हाईट घेतलेली आहे तिथून आता समजा जर तुम्ही 1.5 इंच मिळवलेले आहेत मार्जिन मध्ये ब्लाऊजच्या, तर 1.5 इंचावर हा पॉइंट करून घ्यायचा आहे. जर का तुम्ही 2 इंच मिळवलेले आहेत तर 2 इंचावर पॉइंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय की ही जी रेघ आहे ही आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने क्रॉस रेघ. या कोपऱ्यातून इथपर्यंत आपल्याला ही क्रॉस रेघ आखून घ्यायची आहे. आता हे बघा, हे झालं आपलं इथपर्यंतचं काम. ठीक आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली समजत नाही की आकार कसे द्यायचे, परफेक्ट आकार कसे द्यायचे हे आपल्या लक्षात येत नाही. तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आणि व्हिडिओ प्लीज स्किप न करता बघा. मी 4 वेळेस तुम्हाला एकच सांगते फ्रेंड्स की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात येईल. आणि फ्रेंड्स, काय असतं ना, स्लीव्ज ही पूर्णतः म्हणजे त्याच्या जो आकार आपण देतो ना त्यावरच डिपेंड असते परफेक्ट बसणे. आता हे बघा, इथे आलेला आहे 9.25. आता आपण काय करायचंय, हा 9.25 म्हणजेच आता इथे बघू शकता तुम्ही, असं दाखवते म्हणजे तुम्हाला टेपवरती व्यवस्थित दिसेल व्हिडिओमध्ये. हे बघा 9.25 आलेले आहेत. आता आपण काय करायचंय, इथे असा याचा निम्मा भाग करायचा आहे. आलं लक्षात? इथे तुम्हाला हा निम्मा भाग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या निम्म्या भागाचा सुद्धा निम्मा भाग करायचा आहे. तर हे बघा, इथे आपण टेप ठेवलेला आहे आणि याचा काय करायचा आपल्याला निम्मा भाग. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला हा जो पॉइंट आहे याचा देखील आपल्याला काय करायचा आहे, निम्मा भाग करायचा आहे. हे इथं तुम्ही अगदी व्यवस्थित असं लक्षात घ्या फ्रेंड्स, म्हणजे तुमचे जे आकार आहेत ना ते कधीही चुकणार नाहीत. ठीक. आता काय करूयात फ्रेंड्स, आपण सगळ्यात आधी इथे वरच्या साईडला आपण 0.5 इंचावर मार्क करूयात. आणि या दुसरा जो पॉइंट आहे तिथे सुद्धा आपण 0.5 इंचावर असं मार्किंग करून घेऊयात.
फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाचं मी 4 वेळेस सांगते तुम्हाला की आकारच महत्वाचे आहेत, नाहीतर इथे इथे घोळ येऊन जातो. आणि जर तुम्ही कॅप हाईट जरी कमी घेतली तरी तुम्हाला इथे घोळ येणार आहे. तर ते तुम्ही अगदी व्यवस्थित असं लक्षात घ्या. हे बघा, इथे आपण अर्धा इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचंय, जो पुढचा आकार आहे, हा जो खोलगट भाग आहे, हा पानासारखा दिसतो, तो आकार आपल्याला द्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथून डाऊन करायचंय आणि हे असं घ्यायचंय आणि बरोबर याला जोडायचंय, फिटिंग पर्यंत जोडायचंय. फ्रेंड्स, लक्षात घ्या, तुम्ही फक्त फिटिंग पर्यंत जोडायचंय आपल्याला. बघू शकता की फक्त पॉइंट जोडल्यामुळे सुद्धा आपला हा जो आकार आहे तो किती परफेक्ट वाटतोय. लक्षात घ्या तुम्ही, छान असा हा पानाचा आकार तयार झालाय. तुम्ही असं बघू शकता, खूप सुंदर असा हा आकार येऊन जातो. तुम्हाला बाकीचं काहीही ट्रिक करायची गरज नाही, फक्त ही एक ट्रिक यूज करा फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आपण आतापर्यंत हा जो बघितला आतल्या भागाचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे पुढच्या भागाचा, तो आपण आता बघितला. आता आपण बॅकचं बघूयात. बॅकचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून पाव इंच वरती घ्यायचं आहे. जे आपण फर्स्टला मार्किंग केलेली होती, नीट बघा फ्रेंड्स, त्यावरती आपल्याला पाव इंच मार्किंग करायची आहे. ही अर्धा इंच मार्किंग आपण आधीच केलेली होती आणि आता इथून सुद्धा आपल्याला पाव इंच मार्किंग करायचे आहे. पाव इंच म्हणजे फक्त 2 रेगा. जे बिगिनर्स आहेत त्यांनी अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाही काढता येईल. तर हे बघा, आता आपण हा जो एकचा पॉइंट होता, जो आपण आधी केलेला होता सर्वात आधी, तो आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे आकार द्यायचे आहे. तर हा झाला तुमचा बॅक साईडचा आकार देऊन. आणि आता तुम्ही बघू शकता दोन्ही आकार किती व्यवस्थित असे आलेले आहेत. फ्रेंड्स, अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर बिलकुल पण घोळ वगैरे येणार नाही स्लीव्हजला. लक्षात घ्या तुम्ही. आता पुढे काय करायचंय फ्रेंड्स, आपल्याला हे जे आपण 1.5चं मार्किंग केलेलं होतं ते आता आपण काय करायचं आहे, खाली दंडाच्या तिथे आपल्याला जॉईन करायचंय. तर दंड घेर प्लस 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्हाला जी काही शिवण मार्जिन ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता मी वरच्या साईडला 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं होतं, म्हणून मी इथे सुद्धा 1.5 इंच ठेवणार आहे. ठीक आहे. तर इथे जो भाग आहे दंडाचा, इथे दंडघेर आहे 13.5 इंच. तर 13.5चा निम्मा किती येतो हे इथे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर का तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा निम्मा भाग काढू शकता, म्हणजे अर्धा भाग काढू शकता. तर किती आला हा, 5.75 इंच. तर हा आपला जो आहे 5.75 इंच, हा आपला काय आहे, परफेक्ट असा हा दंडघेर आहे. ठीक आहे. त्यापुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. जर का तुम्ही 2 इंच घेत असाल तर तुम्ही 2 इंच घ्या. जर का तुम्ही ब्लाउजला 2 इंच घेतलेला असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता. आता काय करायचंय आपल्याला, हे जे 1.5 इंचाचं आपण बाहीच्या इथे जे मार्जिन ठेवलेलं होतं कॅप हाईटच्या ठिकाणी, ती रेष जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्येच येणार आहे, ती क्रॉस जॉईन करून घ्यायची. आणि ही जी आहे हे मार्जिनचं मार्किंग आहे, तर हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, अगदी व्यवस्थित अशी आपली करेक्ट अशी ही बाही दिसते. इथे आपली किती होती छाती, 9 इंच, म्हणजे सॉरी 9.5 इंच आपली ही छाती होती. आपण 1.5 इंच मिळवलेले होते म्हणून आपण 9.5 घेतले होते. जर का तुम्ही इथे 2 इंच मिळवले तर तुम्हाला काय करायचंय, अधिक पाव इंच ऍड करायचं. जर का 2 इंच जर तुम्ही मार्जिन ठेवलेलं असेल तर, आता तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघताय तरी सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला हे रिपीट करते. आता काय करायचंय फ्रेंड्स, बाही जी आहे ती अशी कधीही स्ट्रेट नसते, कोणाचीच बॉडी अशी एवढी स्ट्रेट नसते, असू पण शकते पण मोस्ट ऑफ नसते. तर काय करायचंय आपल्याला, इथे 2 इंचापर्यंत ही जी तुम्हाला फिटिंगची जी मार्जिन आहे, म्हणजेच की जी टीप आहे ती अगदी सरळ घ्यायची, अगदी सरळ घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचंय आपल्याला, असं नॉर्मल, अगदी नॉर्मल, म्हणजे न कळत अशी आपल्याला काय करायची, अशा पद्धतीने वक्र घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता, टीप मारताना म्हणजेच की फिटिंग करताना आपल्याला अशी नॉर्मलशी काय करायची आहे, वक्र अशी ही टीप मारून घ्यायची. आता मेन पॉइंट काय आहे, आता एक सांगते तुम्हाला, हे जे शोल्डर आहे ते जोडताना तुम्हाला, म्हणजे शोल्डर म्हणजे हे जो कॅप हाईटचा जो आपण पार्ट घेतलेला आहे तो आपल्याला जोडताना वरखाली होऊ शकतो. कारण की ज्यावेळेस आपण फ्रंटचं कटिंग करतो, जेव्हा डीप गळा असतो त्यावेळेस आपण जे कटिंग करतो त्याला आपण काय करतो, अशा पद्धतीने शोल्डर म्हणजेच की जी ही कॅप हाईट आहे ती अर्धा इंच खाली आपण मार्क करून घेतो. आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे खालच्या ठिकाणी जिथे आपण हे घेतलेलं आहे अर्धा इंचाचं. तर फ्रेंड्स,
आपलं हे मार्किंग झालेलं होतं आणि आता अशा पद्धतीने आपल्याला हे कट सुद्धा करून घेतलेलं आहे मी इथे. तुम्ही इथे बघू शकता बाहीचा आकार खूप परफेक्ट असा दिसतोय. इथे बघा तुम्ही, खूप छान दिसतोय. आणि फ्रेंड्स, ही अशा पद्धतीने जर तुम्ही स्लीव काढलीत म्हणजेच की बाही काढलीत तर तुम्हाला अजिबात बाहीचे कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही, घोळ येणार नाही, चुन्या येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.